सतत लक्ष ठेवू नये माझ्यावर. कसं मारू या म्हाताऱ्याला. मी म्हाताऱ्याला नाही मारलं तर इंद्राणी डोक्यावर बसेल माझ्या. जर रुपालीबाई साहेब इथे आल्या आणि जर का तुम्हाला असं वाटलं की रुपालीबाई साहेबांपासून तुमच्या जीवाला धोका आहे तर तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आजोबा. आजोबा, बाईसाहेब दार उघडा. बाईसाहेब तुम्ही दार का लावले आतून? आजोबा दार उघडा. केतकी काकू लवकर खाली या. बाईसाहेब. नेत्रा काय झालंय? आजोबा आतात आणि बाईसाहेबांनी आतून दार लावून घेतले. त्यांच्या जीवाला धोका आहे. रुपाली बाईसाहेब दार उघडा. वहिनी दरवाजा उघड. वहिनी काय करतेस तू आत? वहिनी दरवाजा उघड ना. रुपाली वहिनी. काय चाललंय? काय चाललंय तुमच्या दोघींचं? हा, उठ बाजूला. कशाला इतका आरडाओरडा? झोपलेत ना ते? आणि हे काय आहे सगळं? हा, बघ झोपलेत ना बाबा.
किती आरडाओरडा तुमचा आणि काय हे सगळं. जा सूप कर परत. अगं औषध द्यायची त्यांची ना. जा हे घे आणि तूच पाज नंतर त्यांना सूप. मी आले माझ्या बीपीच्या गोळ्या घेऊन. नेत्रा, काय झालंय? हे सगळं काय आहे? मला वाटलं राहू दे असू दे. तू आधी शांत हो. बघ काही नाही झालंय बाबांना. शांत झोपलेत ते. मी हे आवरून घेते. नाही अगं मी करते. तू सूप बनव जा. शांत हो. हं? इंद्राणी तर माझ्या मनोरमा ताईची मुलगी आहे, माझी भाची. तिला का भेटायचं असेल मला? तिला माझ्याबद्दल कसं कळलं? नेत्रा तर म्हणत होती की ती रुपाली बाईसाहेबांसाठी काम करते. मग तिचा उद्देश काय असेल मला भेटायचा? थँक्यू मला वेळ दिल्याबद्दल. एवढं टेन्शन घेऊ नका. म्हणजे एवढं काही नाही आहे. मला फक्त तुमच्याशी बोलणं गरजेचं होतं. आपण बसून बोलूया का? नाही नको. तुम्ही बोला काय बोलायचं ते. मला नेत्राबद्दल जाणून घ्यायचंय. नेत्राबद्दल म्हणजे तुमच्याबद्दलही थोडंसं जाणून घ्यायचंय. मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. पद्माकर राजाध्यक्षला तुम्ही कसं ओळखता? ते अद्वैतचे आजोबा आहेत म्हणून ओळख. नाही, ही ती ओळख नाही. हो ना?
पद्माकर राज्याध्यक्षांना तुम्ही खूप आधीपासून ओळखताय. मला सगळं माहिती आहे. म्हणजे काय माहिती आहे? मला सगळं माहिती आहे. तुम्ही पद्माकर राज्याध्यक्षाला खूप आधीपासून ओळखताय. नाही, नेत्राचं लग्न झाल्यापासूनच ओळखतोय. मनोरमा कोण होती हे माहितीये का तुम्हाला? नाही, माहित नाही मला. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. हे बघा, तुमची नात नेत्रा एका चुकीच्या मार्गावर जाते. मनोरमा कोण होती? तिचा काय संबंध आहे नेत्राशी? नेत्रा मनोरमाबद्दल माहिती का शोधतेय? हे बघा, नेत्रांनी निवडलेला मार्ग तिच्यासाठी अत्यंत घातक आहे. बोला, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. शरणागत दिनार्थे परित्राय परायणे सर्वस्यार्थी हरिदेवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते. शरणागत दिनार्थे परित्राय परायणे सर्वस्यार्थी हरिदेवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते. शरणागत दिनार्थे परित्राय परायणे सर्वस्यार्थी हरिदेवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते. शरणागत दिनार्थे परित्राय परायणे सर्वस्यार्थी हरिदेवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते. शरणागत दिनार्थे परित्राय परायणे सर्वस्यार्थी हरिदेवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते. शरणागत दिनार्थे परित्राय परायणे सर्वस्यार्थी हरिदेवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते. शरणागत दिनार्थे परित्राय परायणे सर्वस्यार्थी हरिदेवी त्रिनयनायै देव्यै नमोस्तुते. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीयेत, पण आज पद्माकर राज्याध्यक्षाच्या अंत्ययात्रेला तर यालच, तेव्हा बोलता येईल. वा 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 वा, कुठल्याही क्षणी नेत्राची रडारड सुरू होईल आता. एवढं सगळं करून सुद्धा म्हातारा मेला म्हणून रडारड करेल. नाही नाही, पण खरी मजा तर तेव्हा येणार आहे जेव्हा जेव्हा म्हाताऱ्याच्या मृत्यूचं खापर म्हातारी नेत्रावर फोडेल. वा वा वा, कर ग बाई, रडारड सुरू कर, म्हणजे लगेच धावत येता येईल मला. आजोबा, आजोबा, काय झालंय या नेत्राला? का रडत नाहीये अजून? म्हातारा कधीच मेलाय, रड आता म्हणावं की कळलंच नाहीये हिला अजून? काय झालंय? गप्प काय ही? का आवाज येत नाहीये मला? एवढं
एवढा वेळ लागतो सूप बनवायला? अगं जा ना बाई आणि बघ मेलाय तो म्हातारा. काय झालं? नका काळजी करू, मी आहे आजोबांबरोबर. आजोबांना काही नाही होणार. ऐत्री नैना देवीची कृपा आहे त्यांच्यावर. आजोबा, सूप आवडलं ना? घ्या. आजोबा, आजोबा, आजोबा काय होतंय? काय काय होतंय तुम्हाला? काय झालं? काय होतंय? काही त्रास होतोय का तुम्हाला? काय झालं? काय झालं? काय झालं? मला वाटलं रुपाली आली म्हणून मी पुन्हा श्वास बंद केला. मला वाचव मित्र. त्या रुपालीने मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण मी आधीच अंग सोडून दिल्याने तिला वाटलं माझा जीव गेलाय आणि ती थांबली. मला वाचव. ती माझा जीव घेईल. रुपालीबाई साहेबांनी काही केलंय का? डोळ्यांनी सांगा, त्यांनी काही केलंय का? त्यांनी तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला? आजोबा, रुपालीबाई साहेबांनी तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, पण घाबरायचं नाही. अजिबात घाबरायचं नाही. आता मी आहे ना तुमच्यासमोर, आणि मी काय सांगितलं तर लक्षात ठेवायचं. तुम्ही असहाय्य नाही आहात, विरोध करायचा. काय तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे का? काय कोणाबद्दल सांगायचंय? रुपालीबाई साहेबांबद्दल नाही? मग माझ्याबद्दल काही सांगायचंय नाही? मग कोणाबद्दल? नेत्रा, मला मनोरमाबद्दल सांगायचंय तुला, पण कसं सांगू? आजोबा, तू
हॅलो हॅलो शेखर साहेब, कुठे आहात तुम्ही? नेत्रा, काय झालंय? तू एवढी पॅनिक का झालीस? मला सांगा, अद्वैत साहेब आहेत का तिथे तुमच्याजवळ? नाही, बोल, काय झालंय ते? साहेब, आपल्याला आजोबांच्या रक्षणासाठी काहीतरी करायला हवं. आज रुपालीबाई साहेबांनी आजोबांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला.